ओके. सो फाईल क्रिएट केली आहे स्विच केस नावाची. मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करत आहे. लेट फ्रूट इज इक्वल टू, मी इथं घेतलं बनाना. ओके. किंवा मी इथे घेतलं ॲपल. क्लिअर आहे. लेट फ्रूट इक्वल टू काय घेतलं मी, ॲपल घेतलं. तर बघा स्विच पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन. ओके. आता यामध्येच काय करायचं आपल्याला, इथे असेल आपला कंडिशन. कंडिशन काय, इथं फ्रूट आहे. म्हणजे व्हेरिएबल, या व्हेरिएबलमध्ये काय व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूनुसार इथून इथे आपल्याला केस राईट करावं लागतील. आणि ती केस जर या आपल्या व्हॅल्यूशी मॅच झाली, ठीक आहे, तर ते आपल्याला मिळणार आहे. स्विच केस ऐवजी तुम्ही इफ एल्स सुद्धा इथे यूज करू शकता, पण आपल्याला स्विच केस हे डिफरंट बघायचं आहे. तुम्ही बघितलं असेल, जर का आपल्याला एखाद्या सिमवरती आपल्याला त्या कंपनीचा कॉल आला असेल, तर आपण काय करू शकतो, म्हणजे आपण करू शकतो म्हटल्यापेक्षा तिथे काय होतं, आपल्याला 1 2 3 नंबर्स देतात. ठीक आहे. 1 सिलेक्ट केलं तर आपल्याला इंग्लिश चूज करू शकतो. टू टू जर का चूज केला आपण नंबर, तर आपण मराठी चूज करू शकतो. आणि 3 जर का चूज केलं तर आपल्याला इंग्लिश असे ऑप्शन येतात. ठीक आहे. जर का आपण 1 चूज केलं तर आपल्याला हिंदीचं ऑप्शन येईल. ठीक आहे. हिंदीत सांगितलं ना मी 1 वरती. तर समोरचा जो व्यक्ती आहे, म्हणजे जे ऑटो तिथं टून जी सेट असेल ती हिंदीमध्ये सेट होऊन जाईल तिथे. ठीक आहे. परत आपल्याला दुसरं काही ऑप्शन चेंज करायचे असेल तर म्हणजे काय होतं, जर आपण 1 टाईप केलं तिथं तर ते स्विच होऊन काय होईल, ती जी लँग्वेज आहे स्विच होऊन काय होईल, हिंदी होऊन जाईल. किंवा 2 जर चूज केलं तर आपण मराठी होईल. किंवा 3 जर चूज केलं तर आपण तिथे इंग्लिश चूज करू शकतो. ठीक आहे. याच पद्धती म्हणजे तिथे काय होईल, केस मॅच होईल ना तिथे. ठीक आहे. याच पद्धतीने जर का इथे आपल्याला आपलं फ्रूट जर का मॅच झालं तर आपल्याला काय टाईप झालं पाहिजे हे आपण इथे चूज करू शकतो. म्हणून सर्वात अगोदर जर आपल्याला इथे केस लिहावे लागेल. केसमध्ये काय आहे, इथे ॲपल आहे. ओके. ॲपल कोलन, काय आलं इथं, ॲपल कोलन. ओके. आणि या कोलनच्या नंतर आपल्याला राईट करावं लागेल की काय सांगायचं आपल्याला. कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण इथे सांगू शकतो ॲपल इज, ॲपल कसं फ्रूट आहे, ॲपलचा कलर सांगू शकतो आपण, ॲपल इज रेड. ठीक आहे. ॲपल इज रेड. ओके. हे झाली एक केस आपली. ठीक आहे. या केस नंतर काय करू शकतो आपल्याला, या केस नंतर ब्रेक सुद्धा लावायचा असतो, ब्रेक. ओके. ही झाली एक केस, केस सांगितली मी. ठीक आहे. ॲपल, आणि इथे सांगितलं ॲपल इज रेड. ओके. या पद्धतीने परत एक केस येईल आपली. केस इथे सांगू शकतो आपण बनाना. ओके. सॉरी, कोलन. इथे सांगायचं आहे आपल्याला कन्सोलमध्ये, कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस मध्ये काय सांगणार आपण, बनाना, बनाना इज येलो. अँड ब्रेक. केस. परत आपण दुसरी केस घेऊ शकतो. इथे घेऊ शकतो आपण मँगो. ओके. कोलन येईल ना, कोलन. परत इथे कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस डबल कोट, याच्यामध्ये सांगू शकतो मँगो इज ग्रीन अँड येलो. पेरी असते तेव्हा तो ग्रीन असेल स्टार्टिंगला, नंतर येलो होऊन जाईल. ठीक आहे. त्यासाठी सांगितलं मी. परत इथे आपण ब्रेक करू शकतो याला या पद्धतीने. ठीक आहे. आता यापैकी कोणतंच
मॅच नाही झाला. ठीक आहे. ठीक आहे. इथे मॅचच नाही झाली कंडिशन. ठीक आहे, तर तिथे काय करू शकतो आपण, डिफॉल्ट लावू शकतो. डिफॉल्ट म्हणजे मँगोही नसेल, बनानाही नसेल आणि ॲपल सुद्धा नसेल. तर तिथे काय करू शकतो आपण, डिफॉल्ट कोलन अँड कन्सोल डॉट लॉग. इथे सांगू शकतो आपण, आय डोंट नो, आय डोंट नो अबाउट दिस फ्रूट. ओके, या पद्धतीने. ओके. काय केलं बघा, थोडं मी त्याला सुटेबल बनव. ठीक आहे, सुटेबल बनवतो थोडं. इथे एक कंडिशन झाली. इथे काय केलं मी, सर्व तर स्विच स्टेटमेंट घेतलं. त्याच्यामध्ये सांगितलं की फ्रूटमध्ये सध्या ॲपल आहे, तर या फ्रूटमध्ये सुद्धा सध्या ॲपल आहे. ओके. म्हणून इथे काय आलं, कन्सोल डॉट लॉग मध्ये काय सांगितलं, ॲपल इज रेड. नंतर परत एक, आता इथे ते चेक कराल की केसमध्ये काय आहे. ॲपल आहे तर ॲपल रेड सांगेल, बनाना असेल इथे तर तो बनाना येलो सांगेल. इथे मँगो असेल तर इथे मँगो इज ग्रीन अँड येलो सांगेल. ओके. तर डिफॉल्टमध्ये जर का इथे मॅचच नाही झाली कंडिशन आपली, तर इथे स्विच केसमध्ये फ्रूट जर का मॅचच नाही झाला, तर काय होईल, या केसमध्ये मॅचच नाही झाला इथे, जर का फ्रूटच नसेल तो, तर तो काय सांगेल, आय डोंट नो अबाउट दिस फ्रूट. ओके. क्लिअर आहे. आता आपण काय केलंय, मॅच केलं एक फ्रूट, कोणतं, ॲपलला मॅच केलं. आता इथे जे स्पेलिंग आहे ना ॲपल, ते सुद्धा इथे तेच स्पेलिंग पाहिजे. इथे बनाना जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग इथे मॅच झालं पाहिजे, तरच तो सांगणार आहे, नाहीतर तो सांगणार नाही. ठीक आहे. ओके. आता इथे ॲपल आलंय, आपण बघूया काय सांगत आहे. तर नोड स्विच केस, स्विच केस डॉट जेएस. काय सांगितलं त्यानं, ॲपल इज रेड. ओके. जर आता इथे मॅच झालं बनाना, बनाना, BANANA, स्पेलिंग ॲक्युरेट आहे ना. ओके. तर बघा काय सांगितलं, बनाना इज येलो, म्हणजे जी कंडिशन मॅच होईल तिथे त्याला तो स्विच करेल त्या स्टेटमेंटवरती. ठीक आहे. आता परत इथे जर का मी गेलो, तर इथे बनानाच दाखवणार आहे. बट मी इथे, सॉरी इथे नाही, इथे मी मँगो केलं. तिन्ही एक्झाम्पल घेऊया आपण एकदा. तर काय सांगत आहे, मँगो इज ग्रीन अँड येलो. दाखवता इथं काय सांगत आहे, मँगो इज ग्रीन अँड येलो. ओके. आता बघा इथे काय सांगितलं आहे डिफॉल्टमध्ये. आता मी इथे घेतलं ऑरेंज. आता ऑरेंज आपल्या केसमध्ये आहे का आशिष, सॉरी अनिकेत? नाही सर. नाही. मग काय सांगेल ते, आय डोंट नो अबाउट दिस फ्रूट. क्लिअर आहे. हे तुम्हाला यूज करायचे समोर जाऊन. ठीक आहे. त्याच्यासाठी हे तुम्हाला माहिती पाहिजे, स्विच केस स्टेटमेंट. ओके. हे झालं ब्रांचिंग स्टेटमेंट मधलं. सर्वात अगोदर काय बघितलं होतं आपण, इफ बघितलं होतं, नंतर इफ एल्स बघितलं, नंतर एल्स इफ बघितलं. ओके. त्यानंतर बघितलं स्विच केस. नंतर आपण लूपिंग स्टेटमेंट सुद्धा बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण फॉर लूप बघितलं, व्हाईल लूप बघितलं आणि डू व्हाईल लूप बघितलं. ओके. आता आपण बघणार आहे नेस्टेड लूप. ओके. आता बघा, जर आपल्याला फॉर लूप येत असेल तर नेस्टेड लूप सुद्धा इझीच आहे. ओके. सर्वात अगोदर आपण इथं फॉर लूपचा सिंटॅक्स लिहूया. फॉर पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज, इथे कंडिशन लिहूया, लेट आय इज इक्वल टू 0. ओके. आय इज लेस दॅन इज इक्वल टू 5. ओके. अँड आय प्लस प्लस, आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये सांगूया आयला प्रिंट करा. ओके. आवर आउटपुट इज इक्वल टू, ते कॉमा आय करतो, कॉमा आय. ओके. आणि ते काय सांगायचं आपल्याला, नोड नेस्टेड लूप डॉट जेएस. तर काय झालं, आवर आउटपुट इज 0 1 2 3 4 5. स्टार्टिंग याची आपण 1 पासून करूया. ओके. 1.
ओके, 1 2 3 4 5. ओके, इथपर्यंत कळालं फॉर लूप. आता हे झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार नाही. ओके, आता बघा फॉर लूप मध्ये काय करायचं. सर्वात अगोदर काय केलं मी, एक व्हॅल्यू डिक्लेअर केली, स्टार्टिंग पॉईंट डिक्लेअर केला, तो 1 आहे. कुठपर्यंत चालला पाहिजे, तर 5 पर्यंत चालला पाहिजे, म्हणून i <5. जोपर्यंत आय ची व्हॅल्यू 5 होत नाही तोपर्यंत काय होणार आहे, हा लूप चालणार आहे. आणि काय करत आहे आपण, इन्क्रीमेंट करत आहे. जर का आपण युनरी ऑपरेटर शिकलो तर त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे की इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट कसं होतं. ओके, आणि इथं आयला प्रिंट केलं म्हणून काय होत आहे, आय हा 1 पासून स्टार्ट होत आहे आणि 5 पर्यंत चालत आहे. ओके, आता बघा हे झालं आपलं एक स्टेटमेंट. ओके, आयला कितीपर्यंत चालवलं मी, 5 पर्यंत चालवलं. ठीक आहे, आता फॉर लूप मध्ये दुसरा लूप घ्यायचा आहे मला. ठीक आहे, आणि तो सुद्धा 5 टाइम चालवायचा आहे. ओके, सो इथे फॉर घेतलं मी, पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. इथपर्यंत फॉर लूपचा सिंटॅक्स तर माहितच आहे तुम्हाला, माहिती आहे ना की नाही माहिती. परत इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा, लेट जे इज इक्वल टू 1 घेऊया आपण. ओके, जे इज लेस दॅन इक्वल टू 5 घेऊया. ओके, खूप सिंपल एक एक्झाम्पल आहे. नंतर जेला काय करणार आहे आपण, प्लस प्लस करणार आहे ॲज इट इज. परत ते कन्सोल डॉट लॉग अँड पॅरेंथेसिस इथे घेणार आपण आउटपुट. आवर आउटपुटच घेतो मी इथे, आवर आउटपुट ऑफ जे इज इक्वल टू कॉमा जे येऊन जाईल. ओके, आता काय होईल, हा जो लूप आहे हा चालेल एक वेळेस, हा लूप चालेल 5 वेळेस. परत काय होईल, हा लूप सेकंड टाइम चालेल, हा लूप परत चालेल 5 वेळेस. हा लूप 5 वेळेस चालेल तेव्हा हा लूप एकच वेळेस चालणार आहे. ठीक आहे, म्हणून बघा आता ज्या पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला बघा, आवर आउटपुट इज इक्वल टू काय आलं इथं, 1 आला. ओके, हा लूप एक वेळेस चालला, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय सांगितलं मी, हा लूप काय होईल, 5 वेळेस चालेल. इनर लूप काय होतो, 5 वेळेस चालतो. इथे 5 घेतलेलं आहे म्हणून 5 वेळेस चालेल. ठीक आहे, इथे जर मी 10 केलं तर काय होईल, तो लूप इनर लूप जो आहे तो 10 वेळेस चालेल. बघा इनर लूप काय झाला, फर्स्ट टाइम चालला, आउटर लूप फर्स्ट टाइम चालला, इनर लूप काय झाला, इथे मी इनर लूप घेऊ का, इनर लूप ऑफ चेज समजेल तुम्हाला, इनर लूप ऑफ चेज. ओके, तर बघा काय झालं, इनर लूप ऑफ जे इज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पण हा लूप किती वेळ चालत आहे, फक्त 5 टाइम्स चालला. याला पण जर का मी 5 टाइम्स केलं किंवा 10 टाइम्स केलं तर तो सुद्धा 10 टाइम चालेल. बघा 10 टाइम चालला तो, लास्टला एंडिंगला बघा इथे 9 8 7 अशा पद्धतीने तो 1 पासून स्टार्टिंग करेल आणि 10 पर्यंत चालेल. बट होईल काय, सर्वात अगोदर हा कोणता लूप चालेल, आउटर लूप चालेल, त्याच्यानंतर हा इनर लूप चालेल. आता इनर लूप कधीपर्यंत चालेल, जोपर्यंत त्याची कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत. हा एकदा 10 पर्यंत चालला की काय होतं, परत हा लूप या लूपच्या इनर लूपच्या बाहेर निघतो, वरती जातो, चेक करतो आयची व्हॅल्यू 10 आहे की 10 पेक्षा कमी आहे. जर का 10 पेक्षा कमी असेल तर तो काय होतो, एकदा रन होतो आणि खालच्या लूपमध्ये येतो. खालच्या लूपमध्ये येऊन परत तो काय करतो, 10 वेळेस प्रिंट करतो, परत वरती जातो. आयची व्हॅल्यू किती आहे, 10 झाली. मग 10 आता इज इक्वल टू घेतलेलं आहे मी. ओके, लेस दॅन इज इक्वल टू घेतलाय म्हणून तो 10 पेक्षा लहान आहे का, 10 नाही, 10 एवढा आहे. मग तो परत काय होईल, रन करेल, परत फॉर लूपला या इनर लूपला
रन करेल, या पद्धतीनं वर्क करेल तो. ठीक आहे. सर्वात अगोदर फॉर लूप चालेल. 1 आहे का, 10 पेक्षा 1 लहान आहे का, हो. मग काय होईल, तो एकदा प्रिंट करेल, खाली चेक करेल, फॉर लूप इनर लूप आहे, मग खालचा लूप लूप रन होईल. परत तो काय करेल, चेक करेल 10 पेक्षा कमी आहे का, हो. हॅलो. जोपर्यंत 10 होत नाही तोपर्यंत तो 10 पर्यंत र तो रन होईल. 10 पर्यंत रन झाला की परत तो वरच्या लूपमध्ये जाईल. परत तो चेक करेल, आयची व्हॅल्यू 2 झाली, रन करेल, इथं कंडिशन चेक करेल 10 पेक्षा कमी आहे का, हो. 10 पेक्षा कमी असल्यामुळे परत तो काय होईल, रन म्हणजे प्रिंट करेल, परत इनर लूपमध्ये जाईल. इनर लूपमध्ये गेल्याच्या नंतर तो 10 वेळेस प्रिंट करेल. परत 10 वेळेस प्रिंट झाल्याच्या नंतर परत वरच्या लूपमध्ये येईल. 10 पेक्षा कमी आहे का व्हॅल्यू, हो. 3 ही व्हॅल्यू 10 पेक्षा कमी आहे, 3ला प्रिंट करेल, परत खालच्या लूपमध्ये येईल, तो 10 वेळेस चालेल. या पद्धतीनं हे इटरेशन जोपर्यंत ही कंडिशन सॅटिस्फाय होते तोपर्यंत तो चालत राहील. एकदा का ही कंडिशन इथे सॅटिस्फाय झाली आणि कंडिशन तिथे जोपर्यंत ट्रू कंडिशन आहे तोपर्यंत तो रन करेल. कंडिशन एकदा फॉल्स झाली की तो काय होईल, त्या लूपच्या बाहेर येईल. आणि एकदा का तो आउटर लूपच्या बाहेर आला की तिथे आपले दोन्ही लूप स्टॉप होऊन जातील. ओके. या पद्धतीने तुमचं इनर लूप जे आहे ते वर्क करेल. ओके. आता याची प्रॅक्टिस करा, ग्रुपला शेअर करा, विशेष करून अनिकेत, कारण की तुमची कोणत्याच प्रकारची प्रॅक्टिस मला ग्रुपला दिसत नाही. ओके. काय म्हणत आहे मी? हॅलो. हो सर. हां. तर प्रॅक्टिस करा, ग्रुपला आउटपुट शेअर करा. ठीक आहे.